उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवणारे 5 सुपर फूड्स. नमस्कार मित्रांनो, बाहेर उन्हाचा पारा वाढला आहे आणि उष्णतेमुळे अंगाची लाही होत आहे. अशा वेळी नुसतं पाणी पिऊन भागत नाही, तर शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 नॅचरल सुपर फूड्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला या उन्हाळ्यात नॅचरली कूल ठेवतील. चला तर मग सुरू करूया. आपल्या लिस्ट मधलं पहिलं नाव आहे सर्वांचं लाडकं कलिंगड. कलिंगडामध्ये जवळपास 92% पाणी असतं. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवण्यासाठी यापेक्षा उत्तम फळ नाही. यामध्ये लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं, जे त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करतं. दुसरं सुपरफूड म्हणजे दही किंवा ताक. उन्हाळ्यात पोटात होणारी जळजळ कमी करण्यासाठी ताक हे अमृतासारखं काम करतं. हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. दुपारी जेवणानंतर 1 ग्लास जिरे आणि कोथिंबीर घातलेलं ताक प्यायल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो. नंबर 3 काकडी. काकडीमध्ये फायबर भरपूर असतं आणि पाण्याचे प्रमाणही जास्त असतं. उन्हाळ्यात वारंवार भूक लागल्यास किंवा शरीर डिहायड्रेट वाटल्यास काकडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. तुम्ही सॅलडमध्ये किंवा काकडीचं रायता बनवून याचा समावेश करू शकता. चौथं सुपरफूड, जे कोणत्याही कोल्ड्रिंक पेक्षा 1000 पटीने चांगलं आहे, ते म्हणजे नारळाचं पाणी. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. उन्हामुळे जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो, तेव्हा नारळाचं पाणी प्यायल्याने इन्स्टंट एनर्जी मिळते आणि शरीराचं तापमान संतुलित राहतं. नंबर 5 शेवटचं पण महत्त्वाचं सुपरफूड म्हणजे पुदिना. पुदिना हा निसर्गतः थंड असतो. तुम्ही लिंबू सरबत, आमपन्ना किंवा साध्या पाण्यात पुदिन्याची पानं टाकून पिऊ शकता. यामुळे फक्त ताजेतवाने वाटत नाही, तर या उन्हाळ्यात होणारी अपचनाची समस्या दूर होते. तर मित्रांनो, हे होते ते 5 सुपरफूड्स, जे तुम्हाला या उन्हाळ्यात फ्रेश आणि कूल ठेवतील. यापैकी तुमचं आवडतं फळ किंवा पदार्थ कोणता, ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.